तर मी फक्त बॅकग्राऊंड सांगतो. मगाशी एवढ्याच भागातल्या लोकांनी ऐकलं तर बीएची मुलं थोडी उशीर आली म्हणून. आजचे जे वक्ते डेंगळे सर, तर पुण्याचं एकेकाचं मध्ययुगीन कालखंडातलं जे वैशिष्ट्य वाडे, तर आजही तुम्हाला जर खूप उत्कृष्ट वाडा पाहायचा असेल तर कोल्हापूरला जो शंकराचार्यांचा जो आश्रम आहे बेनाडीकर गुरुजींचा, तर तो जो वाडा आहे आजही अनेकदा तो वाडा वापरला जातो. तुम्हाला जर विरासत सिनेमा आठवत असेल तर त्याच्यामध्ये अनिल कपूर आणि अमरीश पुरी ज्या वाड्यामध्ये राहताना दाखवलेत आणि अनिल कपूर जेव्हा त्या झोपाळ्यावरती बसतो आणि तो चौसपी वाडा जेव्हा आपल्याला दिसतो, तर ते टिपिकल महाराष्ट्रातलं आणि कर्नाटकातल्या वाड्यांचं वैशिष्ट्य. काही वर्षांनी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर उडुपी या ठिकाणी जाल, तर उडुपीला गेल्यानंतर तिथे हेरिटेज ग्राम नावाचं ठिकाण आहे. त्या हेरिटेज ग्राम नावाच्या गावामध्ये भारतातले 25 वेगवेगळे मोठे बंगले किंवा जुनी घरं जशीच्या तशी उचलून आणलीत आणि एका माणसाने बँकेमध्ये आयुष्यभर काम करून स्वतःला सगळा मिळालेला प्रॉव्हिडंट फंड त्या कामासाठी खर्च केला. आज उडुपीला गेलेले लोक आवर्जून ते हेरिटेज ते बघायला जातात. ते हेरिटेज ग्राम बघायला किमान एक 5 ते 6 तास लागतात, कारण प्रत्येक वेगवेगळं जे घर आहे, वेगळा राजवाडा आहे, तो त्या माणसाने जसाच्या तसा तिथून उचलून आणलेला आहे आणि तो त्या काही एकर जागांमध्ये तो तसाच ठेवला आहे. आजही ते जसंच्या तसं वापरता येतं. डेंगळे सरांचं कौतुक अशासाठी आहे की पत्रकारितेचा अभ्यास करत असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक प्रोजेक्ट दिला आणि त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी एवढं उत्कृष्ट काम केलं की सकाळी त्याचं पुस्तकही छापलं आणि एक वेगळाच विषय या सगळ्या निमित्तानं पुढे आला. आज आपल्याला वाड्यामध्ये राहत असताना ज्या अनभिज्ञ गोष्टी असतात त्या सगळ्या जाणून घ्यायला मिळणार आहे. मीही भाग्यवान की माझ्या आयुष्यातली पहिली 23 वर्ष मी कसबा पेठेतल्या 1454 कसबा पेठ ह्या दीक्षित वाड्यामध्ये राहिलो. आम्ही 10 बाय 10च्या घरामध्ये 16 माणसं राहत होतो. आता मागे वळून बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं की आपण कसे राहिलो असू. 28 कुटुंबांना 4च टॉयलेट्स, त्यामुळे वेळच वेळ वाया जायचा. त्यामुळे भल्या पहाटे उठायची सवय लागली, ती आत्तापर्यंत चालू आहे. 4च नळ. पहिलं पाणी मालकांच्या घरात येणार, पहिला टी व्ही मालकांकडे येणार, पहिला टेलिफोन मालकांकडे येणार, कारण मालक म्हटल्यानंतर त्या वाड्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असायचं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाडा संस्कृती हे जे मध्ययुगीन महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे ते नेमकं कसं आहे ते आपण स्लाईड शोच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे सगळे संगणकशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हेरिटेज वॉकला नियमित येणारे लोक आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. आणि सरांची माझी फक्त एकदाच भेट झाली. त्यांचे सर हे माझे बालपणीचे मित्र असल्यामुळे त्यांना फोन केल्यानंतर अजूनही अशी पिढी आहे की जी सरांचा शब्द डावलत नाही. तर डेंगळे हे त्यातल्या शेवटच्या मालुसऱ्यांपैकी आहेत, कारण पेशवाई सांभाळण्याचा शेवटचा प्रयत्न त्रिंबकजी डेंगळेंनी केलेला होता. इतिहास वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न आता डेंगळे सर करत आहेत. मला वाटतं त्या त्रिंबकजी डेंगळ्यांपासून ते सुमित डेंगळ्यांपर्यंत मराठी शाहीचा जो प्रवास चालू आहे त्याच्यात आपण साक्षीदार होऊयात. नमनाला गडाभर तेल नको म्हणून मी आता बाजूला गेलेलं बरं. धन्यवाद. 9 वाजायला 1 मिनिट कमी आहे. सकाळ म्हणजे मला विशेष वाटलं की सकाळी सकाळी इतकी लोक सगळी आली आहेत. अरे वा, तुम्ही चांगलं प्रमोशन कार्यक्रमाचं केलं आणि एक चांगला म्हणजे खरं गणेश राऊत सरांची आणि माझी ओळख तशी अलीकडच्या काळातली, पण एक त्यांच्यातल्या उपक्रमशीलतेला मांडलं पाहिजे. बऱ्याचदा शिक्षक लोक फक्त अकॅडमिक्स पुरतीच मर्यादित असतात आणि ते सिलेबस कॉलेज सगळ्या याच्यात, पण त्या इतिहासाला अकॅडमिक याला खूप बाहेरच्या ह्या सगळ्याची जोड देऊन कॉलेजमध्ये असे उपक्रम करणं किंवा बरंच काय 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 सरांचं चालू असतं ते खरंच स्तुत्य आणि प्रशंसनीय असं आहे. हे मला सुरुवातीलाच इथं सांगायला आनंद वाटतो. आजचा आपला विषय आहे वाडा स्थापत्य. आपण सुरू करूयात. चालेल. वाडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण तुमच्यातलं काहींचं ज्येष्ठ मंडळींचं बालपण पण वाड्यात गेलेलं असू शकतं. वाडा संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आजकाल वाडे हे बरेचसे ऊन वारा पाऊस याचा सामना करत बरेचसे अजून उभे आहेत किंवा बरेचसे वाड्यांची परिस्थिती आज काय चांगली नाही, दुर्दैवानं. आता ह्या वाडा शब्दाची उत्पत्ती कशी झाली? वाडा शब्दाची उत्पत्ती ही वाटा, वाडी किंवा बडा या शब्दांपासून झाल्याचं म्हटलं जातं. वाडी म्हणजे काय? वाडी म्हणजे जमिनीचा एक विशिष्ट तुकडा, त्या जमिनीच्या विशिष्ट तुकड्यामध्ये बांधला गेलेला म्हणून वाडा. किंवा बडा म्हणजे काय? बडा म्हणजे मोठा, थोडक्यात मोठी घरं. त्या काळामध्ये ज्यांचा आर्थिक स्तर सामाजिक स्तर मोठा होता त्या मंडळींनी बांधलेली सर्वसामान्यांपेक्षा मोठी घरं, अभिजन मंडळींची घरं, मोठी घरं म्हणजे वाडा असाही त्याचा अर्थ होतो. आता बऱ्याचदा आता वाडा संस्कृतीचा विकास महाराष्ट्रामध्ये 18व्या शतकात झाला. 18वं शतक म्हणजे 1700 ते 1799. 18व्या शतकामध्ये काय झालं? मराठ्यांची सत्ता जी 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचा शाहू महाराजांच्या पेशव्यांच्या काळात मोठा विस्तार झाला
आणि 18व्या शतकात ती सत्ता मोठी स्थिर स्थावर बनली. 2/3 भारतावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठ्यांची सत्ता होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, अनेक सरदार घराणी, त्यांच्याही पदरी बरेच सरदार होते आणि मोठा तो खरं विस्तार मराठेशाहीचं स्वरूप व्यापक होतं. मग ह्या सरदार मंडळींनी आपापल्या गावी, वतनाच्या, जहागिरीच्या, इनामाच्या गावी एक निवासस्थान स्वतःसाठी बांधलं, ते म्हणजे वाडे. 18व्या शतकात आपल्याला वाडे दिसतात आणि ती वाडा संस्कृती अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे 20व्या शतकापर्यंत, स्वातंत्र्य काळापर्यंत किंवा नंतरच्याही काळामध्ये असलेली आपल्याला दिसते. किंबहुना आज जे सुस्थितीत वाडे आहेत ना, ते बरेचसे इंग्रज काळातले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 1818ला पेशवाई संपली, पण वाडा संस्कृती महाराष्ट्रात अगदी 1947 किंवा त्यानंतरच्या काळापर्यंत होती. नंतर तिथून बंगला संस्कृतीकडे वाटचाल झाली असं आपल्याला एक म्हणता येऊ शकतं ढोबळमानानं. आता बऱ्याचदा वाडा आणि गढी याच्यातला फरक आपल्याला कळत नाही, ते खरं सांगितलं पाहिजे. वाडा आणि गढी बऱ्याचदा आपण म्हणतो हा वाडा आहे, ही गढी आहे किंवा काय, त्याच्यातला फरक आपल्याला बारकावेनिशी माहिती नसतो. वाडा आणि गढी याच्यात असा फरक आहे की गढीला बाहेरून तटबंदी असते, चारी चौकात 4 बुरुज असतात, गढीचं स्वरूप भव्य असतं, ती काहीशी उंचावर असते, लक्षात घ्या. आणि गढीच्या आतमध्ये जर पाहिलं तर परिसर पण बराच मोठा असतो, म्हणजे अगदी 1 एकरापर्यंत सुद्धा मी बऱ्याचशा गड्या बघितल्या त्यांचा आहे. बुरुज जे असतात 4 कोपऱ्याला ते दगड विटांचे पण असतात, कधी कधी पांढऱ्या मातीचे पण बुरुज असतात. तुम्ही जर मराठवाड्यात बघितलं तर अजूनही त्या पांढऱ्या मातीच्या बुरुजांचा वापर करून त्या गड्या आपल्याला आजही दिसतात. ती पांढरी माती आजही ते टिकून आहे सगळी, ऊन वारा पाऊस याचा सामना करत. गडीमध्ये जर आपण आत शिरला, अंतर्गत रचनेमध्ये पण बदल असतो. वाडा 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 म्हणजे थेट भिंती, दगडविटांच्या भिंती आणि आतमध्ये चौकांची रचना, असा तो वाडा असतो. गडीच्या आतमध्ये निवासी रचना काही भागामध्ये असते, काही भागात घोड्याची पागा, आड, विहीर, हौद, कारंजा असं सगळं असतं. आता शनिवार वाडा जो आहे, आता त्याला खरं वाडा म्हणतात, पण त्याला खरं गडी म्हणायला पाहिजे. 4 कोपऱ्यात 4 बुरुज आहे, भव्य स्वरूप आहे, ठीक आहे, नदीच्या काठी काही उंचावर आहे. आणि आतमध्ये त्या मी मगाशी सांगितलं तो बराचसा मोठा, म्हणजे सगळाच भाग निवासी नव्हता ना शनिवार वाड्यात, काही भाग निवासी होता. 7 खणी इमारत, 7 चौकाचा वाडा, बाकीच्या याच्यात हौद होता, कारंजा होता, बाग होती, परत रघुनाथराव पेशव्यांनी वेगळा वाडा. एकंदर गडीमध्ये बराचसा कॅम्पस म्हणूयात आपण त्याला, कॅम्पस असतो. तसं वाड्यामध्ये नाही, आत शिरलं की लगेच चौकांची आणि लगेच ती निवासी रचना, हे लक्षात घ्या. बऱ्याचदा हे आपल्याला कळत नाही, वाडा आणि गढी यांच्यामधला फरक. तर मी सांगितलं की 20व्या शतकापर्यंत वाडा संस्कृती महाराष्ट्रात होती. किंबहुना आज जे वाडे चांगले आहेत, सुस्थितीत आहेत, चित्रपट मालिकांमध्ये जे वाडे आपल्याला दाखवतात ना शूटिंगमध्ये, ते वाडे मी सांगणार आहे कोणकोणते वाडे आहेत ते, आपण बघितले चित्रपट मालिकांमध्ये, ते वाडे इंग्रज काळातले आहेत. किंबहुना उत्तर पेशवाईतले बरेचसे वाडे आहेत किंवा नंतर इंग्रज काळातले वाडे प्रामुख्यानं आपल्याला दिसतात. सरदार आणि गावोगावी तशी वाड्यांची संख्या भरपूर आहे. म्हणजे गावातल्या पाटलाचा, कुलकर्ण्यांचा, वतनदाराचा वाडा असतोच, प्रत्येक गावात वाडे असतात. एखाद्या सावकाराचा, वतनदारांचे वाडे असतात, पण आकारानं भव्य असतात ते मात्र सरदार जहागीरदार मंडळींचे वाडे, जी त्या काळात राजकीय, त्या सगळ्या राजकारणात मोठ्या मोठ्या पदांवर होती, मोठी इनामं जहागिरी त्यांना होती. किंवा शास्त्री पंडितांचे वाडे, धार्मिक क्षेत्रात जी मंडळी पुढे होती त्यांचे वाडे आपल्याला आकारानं भव्य असल्याचं दिसतं. पुढची स्लाईड. आता वाड्याची रचना हे दिसतंय असं मी गृहीत धरतो मागच्या माणसापर्यंत. साधारण वाडे आपण जर बघितले तर चौक हा वाड्याचा मुख्य घटक असतो. आता या आकृतीमधनं मी वाड्याची एक ढोबळमानानं रचना सांगणार आहे आणि नंतर प्रत्येक घटकाला काय म्हणतात हे एक सविस्तर अगदी अस्सल फोटोंनिशी सांगणार आहे. त्याच्यामुळे आधी आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊयात वाड्याचा. आता आपण असं इमॅजिन करूयात, आपण हेरिटेज वॉकला चाललोय, कुठल्या तरी वाड्याला आपण भेट देतोय असं सगळ्यांनी इमॅजिन करा. कारण ते इमॅजिनेशन शिवाय कळणार नाही, पुस्तकी भाषेत बोलायला गेलं तर ते कळणार नाही तुम्हाला. हे जे 1 नंबर इथे लिहिलेलं आहे हे वाड्याचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आपण प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जर गेलं तर 2 नंबर जिथे दिसतोय त्याला देवडी म्हणतात. 2 देवड्या बाजूला असतात. तिथे बऱ्याचदा पहारेकरी बसलेले असतात किंवा आत थेट प्रवेश आपल्याला दिला जात नाही. बऱ्याचदा आतमध्ये परत पुढचं दार पण असतं. त्या देवडीला देलज किंवा ढेलज असं पण म्हणतात बरं का. इथे 1 नंबर आहे, इथे वाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या बाजूला पुढे गेल्यावर 2 नंबर, म्हणजे तिथेच 2 नंबर जो आहे त्याला देवडी म्हणतात किंवा मी मगाशी सांगितलं देलज किंवा ढेलज असं सुद्धा
म्हणतात. थोडक्यात देहलीज शब्दापासून तो आलाय, देलज किंवा ढेलज. देहलीज म्हणजे काय, सीमारेषा, अटकाव, काहीतरी चौकशी करून माणसाला आत सोडणं. आणि आपण तिथून पुढे येतो तेव्हा हा जो मुख्य भाग आहे, आपण वाड्यात ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण बघतो तर वर सगळा खुला जो भाग दिसतो चौकोनाकृती, त्याला म्हणतात चौक. वाड्याचा चौक हा मुख्य घटक आहे, लक्षात घ्या. वाडा म्हणजे काय, वाड्याची जर व्याख्या सांगायची झाली ना तर मध्ये मोकळी जागा चौकाची आणि बाजूला केलेलं बांधकाम त्याभोवती आणि एका पुढे एक चौकांची वाढवत गेलेली संख्या, या वास्तूला म्हणायचं वाडा. चौक हा आधारभूत घटक आहे वाड्याचा. आतमध्ये शिरलं की हा सगळा चौक आहे. इथे मध्यभागी बऱ्याचदा काही नसतं किंवा बऱ्याचदा तुळशी वृंदावन असतं किंवा बऱ्याचदा कारंजा असतो. पण मोठ्या मोठ्या वाड्यांमध्येच कारंजा असतो बरं का, कारंजा काय सगळ्याच वाड्यांमध्ये नसतो. बाजूला आपण जर पाहिलं तरी हा जो भाग आहे हा पूर्ण, इथे दगडी ओटे असतात ना, दगडी ओटे किंवा चौथरे, त्याला म्हणायचं जोतं. जोतं साधारणतः 3-4 फुटांपर्यंतचं जोतं असतं. आता पुढं एक 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 मी सगळं सांगणार आहे, फोटोनिशी ते कळेलच आपल्याला. त्या जोत्यावरचा जो भाग आहे बऱ्याचदा त्याला भिंतींनी नसतात, त्या मोकळा जो भाग असतो त्याला म्हणायचं ओसरी किंवा ओवरी. ओवरी आणि ओसरी एकच, किंवा त्याला सोपा असं सुद्धा म्हणतात. पण बऱ्याचदा बाहेर पण ओसरी असते, म्हणजे इथून आपण प्रवेशद्वाराच्या तिथं आत शिरलं की बाजूला सुद्धा इथं ओसरी असू शकते, व्हरांडाही म्हणू शकतो आपण त्याला. मोकळी जागा, अर्धाच्छादित जागा थोडक्यात. बऱ्याचदा पहिला चौक मोकळ्या ओसरीचाच असतो किंवा अर्धा भाग हा मोकळ्या ओसरीचा आणि बाजूला भिंत घालून खोल्या काढलेल्या असतात. ह्या भागात दिसतं इथं किती नंबर येतो, 7. तर इथे खोल्या काढलेल्या असतात, म्हणजे भिंत घालून आतमधला भाग बंदिस्त केलेला. पण हा भाग असा मोकळ्या वापराचा असतो. तिथं सदर, बैठक वगैरे, म्हणजे आले गेले कुणीतरी येत असतं, कारकोण हिशोब करत असतात, मालक मंडळी, कुठेतरी झोपाळा असतो त्याच्यावर बसलेले असतात, लोडतक्क्यांची बैठक असते आणि छान तो माहोल असतो. ज्यावेळेस आपण पुढं जातो इथे, आता हा पुढचा चौक, तर इथून जाताना इथं स्टेअर केसेस असतात, पायऱ्या. भिंतीत बरं का, भिंतीत मला काय झालं, पोटे सर चालू आहे. त्याच्यामधून केलं की लाईट लागतं. अरे च इथे भिंतीमध्ये जिने काढलेले असतात, लक्षात घ्या. जिना वाड्यामध्ये कुठं असतो, वरचा मजला असेल तर जिना असतो, नसेल तरी असतो, वर टेरेसवर जायला जिना असतोच. बऱ्याचदा आपण प्रवेशद्वाराच्या मध्ये आतमध्ये गेलं की इथे सुद्धा जिना असू शकतो वर जायला, किंवा मग इथे असतो मधला जिना. जनरली मधला जिना असतोच. आणि हे मागचं प्रवेशद्वार आहे, मागचं दार, इथे सुद्धा जिना असतो. भिंतीत काढलेले जिने अगदी ते नॅरो असतात बरं का. तर इथे जो जिना असतो, आता पुढच्या चौकात आपण इथे प्रवेश करतो तर मध्ये हे एक खोली असते, तिला काय म्हणतात माहिती तुम्हाला, माझघर किंवा मधलं घर. माझघर बऱ्याचदा तिथे जेवणाच्या पंक्ती बसतात किंवा काही सामान जे इकडनं तिकडं द्यायचं असेल ते माझघरामध्ये ठेवलेलं असतं बरंचसं, वरून खालून. तो तसा मध्य भाग आहे सगळा, त्याच्यामुळे बरंचसं तिथं खुंट्या फडताळं वगैरे असतात आणि त्याच्यात बरंचसं काही स्टोअर केलेलं असतं. पुढं जर आपण गेलं तर हा आहे दुसरा चौक, मागचा चौक. आता पुढचा चौक बऱ्याचदा जनरल वापरासाठी असतो, पुरुष मंडळींचा वावर तिथं जास्त असतो, कामकाज वगैरे चालू असतं, मी मगाशी सांगितलं कारकोण बसले असतात. मागचा चौक जो असतो तो प्रामुख्यानं महिलांच्या वापरासाठी असतो, म्हणजे किचन, स्वयंपाकघर म्हणा, कोठीघर, स्टोरेज रूम, जाते असतात किंवा बाळंतिणीची खोली बरं का वाड्यामध्ये वेगळी असते, पुढे मी सांगणारच आहे. ते सगळं इथे असतं, महिलांच्या आणि घरगुती वापराचा भाग. आणि राहण्याच्या खोल्या इथे बाजूला असतात किंवा इथे माझघराच्या बाजूला सुद्धा राहण्याच्या खोल्या काढलेल्या असतात. तर अशी एक सर्वसाधारण रचना वाड्याची असते, सर्वसाधारण. आता ते पुढे गेल्यावर आपण बरेचदा ते बारकावे उलगडत जातील, पण 2 चौकाचे वाडे प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये दिसतात. 2 पेक्षा जास्त सुद्धा चौकांची संख्या असू शकते. हा एक बेसिक स्ट्रक्चर. वरचा मजला असेल तर वरचा मजला असू शकतो वाड्यांना. हा आता आपण इथून एका एका घटकाला काय म्हणतात ते आपण सुरुवात करू. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आता इमॅजिन करा, आपण कुठेतरी वाडा बघायला चाललो, हेरिटेज वॉक आहे, एवढी सगळी जण सकाळी सकाळी पार्टी उठून आली, पॉइंटर पण चालू झालाय आता. वाड्याची प्रवेशद्वार, खरं म्हणजे प्रवेशद्वारा आणि त्याच्या प्रकार, त्याच्या वेगवेगळ्या शैली, याच्यावरच एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं प्रत्येक घटकावर, इतकी त्या विषयाची व्याप्ती आहे. पण मी तासभरच घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकर मोकळं करणार आहे तुम्हाला. प्रवेशद्वार वेगवेगळ्या प्रकारची असतात. हे जनरल एक प्रवेशद्वार आपण
फोन बाजूला घे. फोन 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 तुझा फोन बाजूला. हे जनरल प्रवेशद्वार. आपण इथे ज्यावेळेस प्रवेशद्वाराच्या समोर येतो बऱ्याचदा पायऱ्या असतात. दगडी घडीव दगडांच्या पायऱ्या. बऱ्याचदा त्या पायऱ्यांची संख्या सुद्धा 7 असते बरं का. बऱ्याचदा 7च पायऱ्या असतात वाड्यांच्या समोर. तर त्याचं काहीतरी एक सप्तस्वर्ग वगैरे आपण हिंदू धर्मात जसं म्हणतो 7 प्रकारचे स्वर्ग, सप्तलोक, त्याच्याशी ते असल्याचं म्हटलं जातं. आता बऱ्याचदा मातीचा भराव आलेला असतो, म्हणजे 3-4 पायऱ्या दिसतात, पण ती भर आलेली आहे, म्हणजे ती 7 असतात, त्या खाली गाडल्या गेलेल्या असतात जमिनीत. पण बहुतांशी वाड्यासमोर मी बघितलं ना 7च पायऱ्या असतात. बाजूला ओटे असू शकतात किंवा बाहेरची ओसरी. आता या वाड्याला बघितलं तर इथे खांब आहे आणि इथं बाहेरची ओसरी आहे, व्हरांडा आपण ज्याला म्हणतो. प्रत्येक वाड्याला असेलच असं नाही. इथे आपण प्रवेशद्वाराच्या तिथे आतमध्ये शिरताना उजव्या आणि डाव्या बाजूला 2 द्वारपालांची चित्र रेखाटलेली आहे. याला म्हणायचं जय विजय. त्या द्वारपालांना द्वारपाल म्हणतात किंवा जय विजय असं म्हणतात. या दारावर गणेशपट्टी असते, ते आपण नंतर बघणार आहोत. आणि अशा प्रकारची प्रवेशद्वारं. आता प्रवेशद्वाराच्या वर हा जो भाग आहे याला सज्जा म्हणतात. बऱ्याचदा इथं नगारखाना असतो मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये. नगारखाना म्हणजे वर विशेष प्रसंगी कुणी महत्वाचं पाहुणं रवळ येणार असेल, सण उत्सव असेल तर नगारे वाजवले जातात. तर इथे नगारखाना बऱ्याचदा असतो, पण मोठ्या मोठ्या वाड्यांमध्येच तो असतो, सामान्य वाड्यांमध्ये नाही. मग आतमध्ये गेल्यावर इथं शिरायला वर जायला पायऱ्या असतात आणि नगारखान्यामध्ये जाता येत. याला तसं सज्जा किंवा बाल्कनी, गॅलरी आपण म्हणू शकतो. आता प्रवेशद्वार वेगवेगळ्या प्रकारची. हे एक सामान्य आपण म्हणू शकतो प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराजवळचा जो दगड आहे तो फार घडीव असतो बरं का. मी हात लावला तरी तो त्याची फिनिशिंग केलेली असते. आतमध्ये एक वेळ जो त्याच्यापेक्षा घडीव, बाकी बाहेरच्या भिंतींना ओबडधोबड अशा स्वरूपाचं. पण प्रवेशद्वाराचा जवळ जो कारण प्रवेशद्वार हे पूर्ण काय म्हणूयात आपण त्याला, ओळख आहे, म्हणजे सुरुवात त्याची ते आकर्षक असलंच पाहिजे, त्याच्यामुळे सगळं ते असतं. आता हा जर दरवाजा आपण पाहिला, आता हे सगळे जे आपण फोटो बघणार आहेत हे मी स्वतः घेतलेले, ते महाराष्ट्रातले वाडे आहेत, पण प्रामुख्याने नगर जिल्ह्यातले जास्त आहेत. हा अगदी किल्ल्यासारखा दरवाजा आहे बघा. हा याच्या 2 झडपा वगैरे आपण जर बघितल्या चांगल्या, त्याला लोखंडी पितळी अशा वाट्या आहेत. हा भोरच्या पंत सचिवांच्या वाड्याचा दरवाजा आहे. पुढचं घ्या. अजून बरीचशी प्रवेशद्वार आहेत. आता बऱ्याचदा मोठ्या प्रवेशद्वारामध्ये असं कोपऱ्यात एक छोटंसं दार असतं, त्याला काय म्हणतात बरं? आपण थोडं इंटरॅक्टिव्ह करू. दिंडी दरवाजा. मुलांना माहिती नसेल, लक्षात घ्या, याला दिंडी दरवाजा म्हणतात. आपण कादंबऱ्यांमध्ये बऱ्याचदा वाचतो दिंडी दरवाज्यातनं कोणतरी आत आलं, राजे ओसरीवर उभे होते, पण ओसरी म्हणजेच काय कळलं नाही तर ते कळत नाही आपल्याला बाकीचं. त्यामुळे हे बारकाव्यांनिशी आपल्याला बारीक सारीक त्या संज्ञांचे अर्थ माहिती नसतात. याला दिंडी दरवाजा म्हणतात. की एकाच माणसासाठी पूर्ण दरवाजा न उघडता किंवा प्रवेशाला एक मर्यादा, अटकाव घालण्यासाठी त्या दिंडी दरवाजाचा वापर होतो. हा पण बघा एक छोटासा वाडा. त्याच्या वर अशी एक छोटीशी नक्षीदार असा गवाक्ष काढलेला आहे फक्त. म्हणजे वर असा नगारखाना वगैरे असेल असंही नाही, मजला असेल असं नाही. एक छोटीशी आकर्षकतेसाठी ती फक्त छान अशी खिडकी वर काढलेली आहे. नॉर्मल असं सगळा तो आहे. सागवानी 2 झडपा त्या वाड्याला असतात. पुढचं काय, मी मगाशी म्हणालो की प्रवेशद्वाराच्या वर काय असते, गणेशपट्टी असते. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला ही गणेशपट्टी, की मध्ये गणपती कोरलेला असतो असा, आणि बाजूला त्याचे मोर आणि अशा वेलबुट्ट्यांची नक्षी असते. इथं दिसते आपल्याला मकराच्या मुखातून निघालेले वेल, पानं, फुलं अशी ती नक्षी असते. आता ह्या गणेशपट्टीचे पण बरेच प्रकार आहेत. बऱ्याचदा मध्ये गणपती नसतो. आता इथे आहे पण इथे मंगल कलश आहे. मंगल कलश असतो किंवा फूल असतं, पण बऱ्याचदा गणपती असतो. की आपण आरंभ करतोय वाड्यात जायचा, तर गणपती त्यासाठी महत्वाचा मानला जातो आपल्या धर्मामध्ये. तर त्याच्यामुळे गणपतीची प्रतिमा किंवा मंगल कलश ते पण त्याचंच रिप्रेझेंटेशन आहे. आता ह्या गणेशपट्ट्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला वेगवेगळ्या वाड्यांमध्ये दिसतात. इथं जी गणेशपट्टी आहे ना, इथे अशी दरवाजावर वेगळी पट्टीवर नक्षीकाम करून ती पट्टी ठोकलेली आहे. अशी वेगळी फळी अशी तक्तपोशी सारखी येते बघा, ती ठोकलेली आहे. इथे जर पाहिलं तर ते दरवाजाच्या वर कोरलेलं आहे. त्याच्यामध्ये छिन्नी हातोड्यानं काय असेल ते बारकावेनिशी वर नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथं जी गणेशपट्टी आहे ही मला वेगळ्या प्रकारची दिसली, की वर चुन्याच्या गिलाव्यानं गणपतीचं चित्र काढलेलं आहे. तिथं कोरीव काम केलेलं नाहीये. दरवाजाच्या याच्या वर, म्हणजे ह्या सागवानी चौकटीच्याही वर असं सुंदर त्या चुन्याच्या गिलाव्यात गणपतीचं चित्र काढलेलं आहे.
हे बघा, हे 250 वर्ष झाले तरी अजून ते रंग ताजेतवाने आपल्याला वाटत आहेत. हा बडोद्याला एक वाडा मी गायकवाडांचा बघितला, दुसरे यांचे भावकीतले सरदार माणकरी त्यांचा वाडा आहे. पुढचं घ्या, मागं घ्या एक मिनिट. बऱ्याचदा आता हे 4 जे दिसत आहेत ना, दरवाजावर म्हणजे आतलं जे बांधकाम आहे, आडव्या तुळया असतात, ते आडवे ते लाकूड वर आलेलं असतं, तर त्याची टोकं अशी वर आलेली असतात, तर ती दरवाजावर दिसतात. पण ती मग ओबडधोबड कशी पण दिसू नये म्हणून त्याच्या टोकांवर पण नक्षीकाम केलं जातं. इथं थोडंसं ते डिस्टर्ब झालंय. अशी 4-4 तुळयांची टोकं किंवा तुळयांची डोकी त्याला म्हणतात बरं का. लोक म्हणतात तो भाग नेमका काय असतो, ते का असं काढलेलं आहे, तर ते त्या खांबांची टोकं आहे, तुळयांची टोकं आहेत. पुढचं काय, आता वाडा आपण आता बाहेरून थोडासा फिरून बघू. बाहेरून वाडा दगडविटांचा बांधलेला असतो. काही विशिष्ट समजा 8-10 फुटापर्यंत दगड आणि त्याच्यावर चपट्या विटा त्या सगळ्या असतात आणि मध्ये चुन्यांनी सगळं सांधलेलं असतं. अशा आजच्या सिमेंटच्या जागी चुना किंवा पांढरी माती ते आपण बघणारच आहोत. असं सगळी रचना बाहेरून असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घटक म्हणजे सज्जा. सज्जा म्हणजे थोडक्यात गॅलरी, बाल्कनी. इथे दिसतंय तुम्हाला हा सज्जा. थोडासा पुढे घेतलेला भाग वरच्या मजल्यावरून की ज्याच्यातनं अशा 3 खिडक्या आहेत, समोरचा नजारा आकर्षक आपल्याला दिसू शकतो बाहेर बघण्यासाठी. असा सुंदर याला सज्जा म्हणतात. इथे हस्त किंवा तीरांचा आधार दिलेला असतो. हे जास्त पुढे पण घेता येत नाही, त्याला पण मर्यादा असतात. वर पण असं छत आपल्याला सगळं ते दिसतंय. महिरपी बऱ्याचदा, आता इथं साध्या आहेत पण बऱ्याचदा सुंदर अशा महिरपी तिथे खिडक्या, महिरपी कमानीच्या ते सुंदर अशा खिडक्या त्याला असतात. तर याला म्हणायचं सज्जा किंवा छज्जा ह्या शब्दापासून सज्जा शब्द मराठीमध्ये आलाय. पुढचं, हा फोटो, हे सगळे फोटो मी घेतलेले आहेत. काही वाड्यांच्या याला मी सांगेल. हा पंत सचिवांच्या भोरच्या वाड्याचा सज्जा आहे. गवाक्ष. गवाक्ष म्हणजे काय? गवाक्ष म्हणजे खिडकीच पण आकर्षक दिसेल अशी छान महिरपी कमानी, महिरपी कमान. ते कमान जिथं त्या बाजूला छेदते तिथं छान नक्षीदार केळफुलं, असा सुंदर तो ती आणि खाली अशी थोडीशी पट्ट्या अशा सागवानी असतात. तर याला म्हणायचं गवाक्ष. आकर्षक, सहसा बऱ्याचदा खिडकी पण म्हणलं जातं, पण गवाक्ष आकर्षक नक्षीदार दिसेल अशा सगळ्या त्या महिरपी कमानीचा असा सुंदर. हे नगर जिल्ह्यात अकोल्याच्या धर्माधिकारींचा वाडा आहे, त्याचा गवाक्ष तिथला आहे हा. याला झरोके असे असतात बरेचसे व्हेंटिलेशनसाठी. आणि ते वाड्यामध्ये पश्चिम बाजूनं खिडक्या जास्त असतात. मी पुढे सांगणारच आहे ते, कारण वारं पश्चिम बाजूनं जास्त चांगलं. पुढचं आहे आगळ आडसर. आता प्रवेशद्वारामधनं आपण सगळे आत जातोय असं सगळे इमेजिन करा. आता आपण वाड्यात गेलेलो आहे सगळे जण चहा पिऊन. नाही, चहा आतमध्ये होणार आहे. आगळ किंवा हाता आत गेलं की मागे वळून बघितलं ना की दार बंद करताना आतमध्ये भिंतीमध्ये हा एक मोठा असा सागवानी लाकूड असतं. ते भिंतीमध्ये आत असतं. असं ओढलं तर पूर्ण असं दरवाजाला आपण बंद हे करू शकतो त्या दोन्ही झाडपांना. त्याला म्हणायचं आगळ किंवा आडसर. आज सगळे वाडे पडले तरी तो आगळ आडसर असतोच. तुम्ही जुन्या वाड्यांमध्ये बघा, दिसतोच तो आगळ. असा जोरात खेचायला लागतो आणि तो पुढच्या त्या इकडल्या भिंती तिथून असं इथे पण मोकळी जागा असते तिथे टाकायचा. मग अगदी दरवाजा म्हणजे सुरक्षित तर कुणीच तर हे नाही करू शकत. CIDतला दया जरी आला दरवाजा तोडायला, दया तोड दो दरवाजा, तरी तो दरवाजा तुटत नाही. खाली बऱ्याचदा साखळदंड असतात इथे. तो उंबऱ्यापासून वरपर्यंत तो साखळदंड एकदा घातला की मग ते अवघड आहे सगळं. आणि प्रवेशद्वारांवर मग त्याला अशी गजखेळे पण असतात बऱ्याचदा, अंकुचीदार. पुढचा घटक आहे चौक. आता आपण वाड्यामध्ये आलोय. मी मगाशी सांगितलं हा चौक आहे सगळा आणि त्याच्या भोवती बांधकाम केलं गेलेलं आहे. आता किती चौकाचे वाडे दिसतात महाराष्ट्रामध्ये? आपलं जनरली रचना कशी असते मी मगाशी त्या आकृतीमध्ये सांगितलं तुम्हाला. एक चौक आणि त्याच्या पुढे गेल्यावर दुसरे चौक, 2 चौकाचे साधारण वाडे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात. पण बऱ्याचदा वाडे हे 3 चौकी 4 चौकी असे सुद्धा असतात. 7 चौकापर्यंत सुद्धा वाडे महाराष्ट्रामध्ये दिसतात. आता हा पहिला चौक आणि हा दुसरा चौक. 3 चौकी वाडा असेल तर बऱ्याचदा त्याची रचना 1, 2, 3 अशी समोरासमोर असेलच असं नाही. बघा, पहिला चौक आहे आणि त्याच्या पुढे दुसरा आणि बाजूला तिसरा आहे. दुसरे आणि तिसरे असे त्या एकाला काय म्हणत आपण ते समांतर आहेत असे पुढे 2 आणि दुसरा आणि तिसरा. मग चौथा 5वा असा पण असू शकतो. लक्षात घ्या. किती चौकांचे वाडे महाराष्ट्रामध्ये असतात? तर शनिवार वाडा 7 चौकी होता.
किंवा पुण्यातला फडकेवाडा 7 चौकी होता, मोरोबादादा फडणवीसांचा वाडा 7 चौकी होता कसबा पेठेतला. 7 चौकापर्यंत मी ऐकलेले आहेत वाडे, पण एक सिन्नरला नाशिक जिल्ह्यात काळे देशमुखांचा वाडा आहे, तो 14 चौकी होता असं म्हणतात. पण मी आता बघितलं नाही, मला बघायचंय. 14 चौकाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही सिन्नरला कोणाला जरी विचारलं तरी त्या काळे देशमुखांचा म्हणजे 14 पर्यंत मी चौक आतापर्यंत ऐकलेत. पण सामान्यतः एक चौक आणि त्याच्या पुढे मध्ये दुसरा चौक अशी सामान्यतः रचना वाड्याची आपल्याला दिसते. पुढं घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे जे दगडी आहे ओटा किंवा चौथरा याला काय म्हणतात? जोतं. जोत्याची उंची बऱ्याचदा 3 ते 4 फुटापर्यंत असते, साधारण कमरे इतकं असतं. बरेचसे जोते चांगले 6-7 फुटापर्यंत सुद्धा दिसतात बरं का. बरेचसे आता तुम्ही पुणतांब्याला किंवा नेवाशाला मी बरेचसे वाडे बघितले, त्यांची उंची चांगली 6-7 फुटापर्यंत आहे. तर ती नदीला पूर आला तर बहुधा पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून ती उंची घेतलेली असावी. पायऱ्या असतात वर जायला आणि त्या चौकावर सगळा आपल्या वाड्याचा सांगाडा सगळं बांधकाम उभं असतं. तर हा जो भाग आहे मोकळा अर्धाच्छादित, म्हणजे समोरून पूर्ण तो ओपन आहे आणि वर त्याला छत आहे, याला म्हणायचं ओसरी किंवा सोपा. लक्षात घ्या, या ओसऱ्या सगळ्या आपल्याला दिसत आहेत. वरचा मजला आहे, इथं मात्र भिंती घातल्यात. पण पहिला चौक जनरली मोकळ्या ओसरीचा असतो किंवा अर्धा मोकळ्या ओसरीचा आणि आतमध्ये खोल्या असतात, मी मगाशी जसं सांगितलं. हा सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरजवळ एक साप म्हणून गावे तिथले सरदार कदम यांचा वाडा आहे. ते ग्वाल्हेरला असतात. बऱ्याचदा चित्रपटांमध्ये हा वाडा दिसतो आपल्याला, मराठी चित्रपटांमध्ये. पुढचं आता जोत्यावर आपण जर पाहिलं, हा जो उभा असतो याला काय म्हणतात? खांब किंवा स्तंभ. आडवा असतात त्यांना काय म्हणतात? तुळई. लक्षात घ्या, म्हणजे बीम. खांब म्हणजे बीम, खांब म्हणजे कॉलम आणि तुळई म्हणजे बीम. स्तंभ तुळई झालं. हा जो खांब ज्याच्यावर उभा आहे हा एक दिसतो का तुम्हाला दगडी असा ठोकळा, त्याला म्हणायचं तळखडा. असा चौकोनी ठोकळा असतो आणि त्याच्यात तो खांब असा रुतवून बसवला जातो, याला म्हणायचं तळखडा. बऱ्याचदा ते तळखडे असेच पडलेले कुठेतरी गावोगावी दिसतात आपल्याला. तळखडा. आता इथे खांब जिथं वर तुळयांना छेदतो, काय होतं? एका खांबाच्या वर बाजूच्या 4 तुळयांची टोकं येतात त्या खांबाच्या डोक्यावर. तर मग खांबाच्या वरचा भाग असा माथ्यावरचा भाग थोडासा वाढवायला लागतो. तर इथे एक असं काय म्हणूयात आपण, मोठं पसरट थोडंसं लाकूड जोडलं जातं, त्याला म्हणतात स्तंभशीर्ष. मग तो माथ्याचा भाग तो जरा सपाट मोठा असतो, ज्याच्यावर मग 4 तुळयांची अशी 4ही दिशांची टोकं येतात. तर याला काय म्हणतात? स्तंभशीर्ष. लक्षात घ्या. आणि हे एकदा क्लिअर झालं की तुम्हाला पुढचं सगळं कळेल. हे बेसिक आहे सगळं. पुढचं घ्या. आता खांब जिथं तुळयांना छेदतात तिथं काटकोण होतो. तिथं बऱ्याचदा आधारासाठी हस्त बसवले जातात. हे हस्त आहेत काटकोणात. ह्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला दिसतंय, ही तुळई आणि हा खांब आणि हा मध्ये असा काटकोणामध्ये, याच्यात चांगलं दिसेल तुम्हाला. हे बघा, याला काय म्हणायचं? हस्त. आधारासाठीच, भारतोलन त्याच्यासाठीच तो बसवला जातो सगळा. खांब आणि तुळयांच्या हा मधला काटकोणातला हा घटक, याच्यावर नक्षीकामाला बऱ्याचदा वाव असतो खूप आणि तिथं सुंदर नक्षी केलेली असते. इथं बघितलं तुम्ही हत्तीच्या आकार दिलाय हो त्या हस्ताला. किती सुंदर आहे हा हत्ती बघा. हा नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात पळशीला सरदार पळशीकरांचा वाडा आहे, तिथला हा हस्त आहे मस्त. पुढे घ्या. आता हस्त आणि तीर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हस्त थेट त्या काटकोणात बसवलेला तो असतो, तीर काहीसा वेगळा आहे. लक्षात घ्या. तीर म्हणजे अरे खरंच जादू आहे. कोणतरी म्हटलं होतं याच्यात पण जादू आहे, याच्यात पण जादू आहे. खरी जादू या वाड्या स्थापत्यामध्ये, ते ऐकण्यासाठी शेवटपर्यंत बसा. तीर बऱ्याच हस्त मी मगाशी सांगितलं, तीर जे असतात तीर सुद्धा खांबांना आणि तुळयांना आधार देणारा घटक असतो, मात्र सेपरेट तो असा आधारासाठी जोडलेला असतो. इथं स्पेस असते मध्ये, इथून ते इथून कनेक्ट केलेला तो असतो, म्हणजे खेळ्यांच्या साह्याने इथं ठोकलेलं असतं ते. याला म्हणतात तीर. तीर पण चांगले नक्षीदार असतात. उदाहरणार्थ आपल्या विश्रामबाग वाड्याला तुम्ही जर पाहिलं, आपण बाहेरून बघतो तर ती वरचा जो सज्जा आहे किंवा मेघडंबरी आहे, तिला असं तोलून धरण्यासाठी मकराच्या आकाराचे तीर आहेत. प्रवेशद्वारापासून मकराच्या सुंदर आकाराचे तीर असे दिसतात. ते काय आकर्षक आहे. बाजीराव रोडनं जाताना आपल्याला दिसतं ना, तर ते तीर आहेत ते मकराच्या आकाराचे. किंवा इथे सुद्धा आधारासाठी दाखवले. आता इथे नक्षीकाम फार केलेले आहे. या आकृतीमध्ये
तुम्हाला तिथून कितपत दिसेल, पानं, फुलं, काहीतरी हत्ती, प्राणी, माणसं, इतकं सुंदर नक्षीकाम या तीरावर केलेलं आहे, लक्षात घ्या. हे गुजरातमधला स्वामीनारायण मंदिराचा कालुपूरचा वाडा आहे, तिथला आहे. आपल्याकडे हे इथं सांगितलं पाहिजे की काष्टकामाची जी शैली आहे, लाकडावर सुंदर असं बारीक उठावातलं नक्षीकाम, ही गुजरातकडून आलेली आहे. त्याला गुजराती शैली किंवा हिंदू शैली असं म्हणलं जातं. आणि महिरपी कामानी असतात, खांब आणि महिरपी कामानी, त्याला मुस्लिम शैली म्हणलं जातं. हे मी पुढे परत येईलच सांगताना. पण हा तीर किती आकर्षक आहे हा तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर मुख्य जे स्वामीनारायण मंदिराचा वाडा आहे भव्य, त्याच्यामध्ये बघू शकता. तीर पण प्रत्येक वाड्यात असेल असं नाही, तो फार कमी ठिकाणी दिसतो आपल्याला. पुढे आता आतमध्ये आपण वाड्यामध्ये गेलो, ओसरीमध्ये बसलो, बाजूला सगळ्या भिंती आहेत. त्या भिंतींमध्ये अशी खुंट्या, कोनाडे, फडतळं काढलेली असतात. असे छोटे छोटे कोनाडे असतात, असे एक 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 एक. जनरली त्याची रचना सुद्धा म्हणजे समजा 2 खांबांच्या मध्ये एक कोनाडा याप्रमाणे केलेली असते आणि मध्ये एक एक खुंटी, 2 कोनाड्यांच्या मध्ये अशी एक खुंटी, असं त्याचं प्रमाण ठेवलं जातं. कोनाडे, फडतळं म्हणजे काय, भिंतीत काढलेलं कपाट, थोडक्यात स्टोरेजसाठी. हे फडताळाचाच प्रकार आहे हा सुंदर. इथं कोनाडे पण आहे, फडताळं पण आहेत. अशी छान आपली दिसतं ती पांढऱ्या मातीचा चुन्याचा छान गिलावा देऊन तो आपल्याला हे केलेलं सगळं, लिंपलेलं सगळं दिसतं. याला म्हणायचं खुंटी. आणि हे सगळे कोनाडे आहेत. फडताळं हा नाशिकच्या सरदार पेठेंचा वाडा आहे पुढचं, त्याच्यातले हे आहेत. तख्तपोशी. तख्तपोशी म्हणजे सिलिंग थोडक्यात. बऱ्याचदा काय असतं, आपण वाड्यामध्ये गेलो, आपण जर आलोय आपण ओसरीमध्ये, आतमधल्या खोल्यांमध्ये, आपण वर पाहिलं तर त्या अशा उभ्या आडव्या सगळ्या तुळया, त्याच्यावरची ती फळं, सगळा धाबा दिसत असतो. तर त्या आडव्या तुळया ते सगळं, तर त्याच्यावर असं छान सिलिंग दिसून आकर्षकतेसाठी छान छत आपलं दिसावं म्हणून असं नक्षीदार ही वेगळ्या, खरं म्हणजे वेगळ्या लाकडाच्या तुकड्यावर, फळीवर हे नक्षीकाम असं केलं जातं बारकाव्यानं. आणि मग ही जी पट्टी आहे त्या पट्ट्या अशावर छतावर ठोकल्या जातात. सगळ्याच वाड्यांमध्ये तख्तपोशी नसते. तख्तपोशी सुद्धा वाड्यामध्ये, आता मी नंतर दालनं सांगेल, देवघराच्या दालनाला किंवा दिवाणखाना किंवा रंगमहाल असेल त्याच्या दालनाला, की जो अजून आकर्षक आपल्याला आपला मोठेपणा, श्रीमंती दाखवायची आहे, तर अशा ठिकाणी तख्तपोशी असते. तर ही बघा, ही सुंदर तख्तपोशी आपल्याला दिसतीये. पुढचं